साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील भक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केलेली आहे। शिर्डी शहर भक्तांनी गजबजून गेले। रामनवमीच्या निमित्तानं मोठा उत्सव आणि सोहळा दरवर्षी साईबाबांच्या शिर्डीमध्ये साजरा केला जात असतो। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी आज रात्रभर साईबाबांचं मंदिर खुलं राहणार आहे। शेकडो पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। रामनवमीच्या निमित्तानं साई मंदिर आणि परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली, तर भाविकांच्या सोयीसुविधेसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं विशेष सोय देखील करण्यात आलेली आहे। शिर्डीतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। आपण पाहूया। साईबाबांनी हयातीत असताना रामनवमी उत्सवाला सुरुवात केली आहे। तीच परंपरा आजही अखंडपणे साईंच्या शिर्डीमध्ये उत्सव साजरा होताना पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर आपण दर्शन रांगेमध्ये आहोत। या ठिकाणी साई नामाचा गजर करत साई भक्त जे आहे ते साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर देशभरातील साई भक्त जे आहे ते साईंच्या शिर्डीमध्ये दाखल झाले असून प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे। शिर्डी जी आहे ती फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठं भक्तिमय वातावरण साईंच्या शिर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा उत्सव साईंच्या शिर्डीमध्ये सुरू असून दिवसभर हा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत असताना प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुले राहणार आहे। कॅमेरामन संदीप वावळसह गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।